या ठिकाणी दरवर्षी आपण या वारीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित जमत असतो. तसा या आपल्या कार्यक्रमाशी माझा गेल्या वर्षी पहिला आणि या वर्षीचा दुसरा ही दुसरी वेळ आहे माझी या कार्यक्रमाला यायची. गेल्या वर्षी काही जास्त विशेष आकर्षण वाटलं नव्हतं, पण या वर्षी मात्र कधी आषाढी असं आतुरता मला कायम लागले होते. त्याचं कारण असं आहे की हे प्रेमच वेगळं आहे. अनेक दिंडे येतात, अनेक लोक येतात, परंतु त्यांच्याबद्दल काय वाटलं नाही. बरोबरचा वैष्णव हा झाल्यानंतर आता नंतर कुठं आपली भेट होईल, आपल्या साधकांची कुठं भेट होईल असं मला मनोमन वाटायचं. आणि तेही भेट आज या ठिकाणी झालेली आहे. आणि या भेटीच्या निमित्तानं या ठिकाणी आज या ठिकाणी तुम्ही मला प्रवचनाची संधी दिली आणि त्यात विशेष प्रवचन म्हटल्यानंतर मी गारच झालो. कारण का विशेष हीच माझं विषय झालं. कारण का मी काय प्रवचन करणार नाही, कधी प्रवचन केलं नाही. बळीभाऊच्या त्या वैष्णव मेळाव्यामध्ये मी पहिल्यांदा प्रवचन केलेलं होतं. प्रवचनाचा माझा काही कुठलाही संबंध नव्हता, परंतु प्रवचन त्यात मला करायचं प्रवचन साधक चक्र म्हटलं, पण हे विशेष म्हटल्यानंतर मला उगाच वाटायला लागलं. पण ठीक आहे, या विशेष तर विषय. आता तुमच्यासारखं इतकं सूर्य तळपत सूर्य माझ्या समोर असताना माझ्यासारख्या काळजीवान तुमच्या समोर काय सांगताव मला सांग. माझी तेवढी पात्रता नाही, परंतु माझ्या सद्गुरूंनी माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि जसं पुरेकडून सूर्य उगवतो, सूर्य दिसायच्या अगोदर तो आपल्याला थोडं थोडं दिसायला लागतं. त्याला आपण काय म्हणतो, झुंजू झालं, झुंजू झालं. सूर्य पूर्ण उगवलेला असतो का? नसतो. परंतु सूर्य उगवायच्या आधी सुद्धा आपल्याला थोडासा प्रकाश पडायला सुरुवात होते आणि त्याला आपण काय म्हणतो, झुंजू झालं. अशी ग्रामीण भागात एक म्हण आहे बघा, झुंजू पहाट झाली आणि कोंबड्यानं बांग दिली. तसा हा कोंबडा बांग द्यायला लागलाय. हे विठ्ठल महाराजांनी माझ्या मस्तकावर अनुग्रह हात ठेवला, ते ज्ञान मला दिलं आणि हा कोंबडा थोडासा मला काय झाला, बोलायला सुरुवात केलेली आहे. देव देव आणि देव हा पडलेला प्रश्न अगदी लहानपणापासूनच पडलेला हा प्रश्न होता, परंतु देवाची व्याख्या माहित नव्हती. देव आहे असतो. नववीत असताना मला एक जण विचारलं होतं, कारण माझ्या खिशामध्ये हरिपाठ असायचा, असा शर्ट असायचा, कॉलेजचा ड्रेसच होता कॉलेजला, की काळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट. त्या पांढऱ्या शर्टाच्या खिशातून हरिपाठाचं म्हणजे मान नव्हती माझ्याकडे. मी 18 वर्षापासून मांसाहार करत नव्हतो, परंतु माझ्या खिशामध्ये हरिपाठ होता आणि तो हरिपाठ दिसायचा. मी कधीच हरिपाठ खिशातून काढून नव्हतो, वाचन करायचो. मग मला एक जण असंच विचारलं, देव म्हणजे तो हरिपाठ सारखी खिशात ठेवतोय, वाचतोय, देव आहे का? आणि देव म्हणजे काय सांग. बघा बरं का, मला देवाचा काही सुद्धा मला काहीच माहित नव्हतं देवाचं, परंतु त्या ठिकाणी मला व्याख्या कशी दुसरी मला माहित नाही. माणसाला कार्य प्रवृत्त करणारी अनामिक शक्ती म्हणजे देव. नववीमध्ये हे मला सुचव, नववीमध्ये मला काहीच माहित नव्हतं बरं देव म्हणजे काय. पण ही व्याख्या आता मॅच असेल नव्हतं, मला काय माहित नाही. परंतु माणसाला कार्य प्रवृत्त करणारी अनामिक शक्ती म्हणजे देव, एवढं मात्र माझ्या मनामध्ये त्यावेळेस खचलं. देवाची आवड होती. त्यानंतर देव म्हटल्यानंतर परंपरेने चालत आले देव आहेत. आपल्या आजोबांना सांगितलेलं, पंजोबांना सांगितलेलं, वडिलांना ते सांगायचं, धुळोबा आहे, सिद्धनाथ आहे, ती देव आहे, ती देव आहे. मग तीच देव करायची सवय पुढे तशीच पडत जाते ना. परंतु देव हा प्रकार वेगळाच आहे. हे विठ्ठल महाराज ज्यावेळेस आमच्या यशवंतरावच्या घरी येऊन सांगायला लागले, त्यावेळेस माझं गुरुचरित्र वगैरे वाचायचं चालू होतं, दत्त महाराजांची भक्ती चालू होती, गाणगापूरला जायचं, तिथं वाऱ्या करायच्या. इकडं माझं काही जास्त लक्ष नव्हतं. परंतु त्या गुरुचरित्रामध्ये प्रसंग आला. तो प्रसंग असा होता की त्या गुरुचरित्रामध्ये एक रजक आहे, म्हणजे परटाला रजक असा शब्द आहे त्या गुरुचरित्रामध्ये. तो परीट काय करायचा, त्या नदीवर जायचा आणि त्याचं काम करायचं, रोज धुणं धुवायचा, वाळवायचा. आणि तिथं एक मंदिर होतं दत्त महाराजांचं, आणि ते मंदिराची नुसती झाडलोट करायचं, काय दुसरं काय करत होता, झाडलोट करायचा, हात जोडायचा, असं त्यामध्ये एक प्रसंग आहे. हे त्याचं बरेच दिवस चालू होतं. एक दिवशी दत्त महाराजांनी त्याला दर्शन दिलं आणि त्याच्या अगोदर काय झालं की त्या ठिकाणी त्या नदीवर
एका राजाचा लावाजमा होता, अनेक राण्या घोड असं त्याचा लावाजमा कसा असतो. समजा एका राजा म्हटल्यानंतर त्याच्या मागे कशी प्रजा असते, पुढं घोड असते, जे जी त्याची काय साधना आहे उपभोग आहे ती सगळी ते सोबत होते. मग त्या पाटाच्या मनामध्ये आलं की बाबा या राजाला हे ऐश्वर कसं काय प्राप्त झालं असेल, त्यानं कुठल्या देवाची भक्ती केली असं म्हणून ह्याला ऐश्वर प्राप्त झालं. असं त्याच्या मनामध्ये विकल्प आल्यानंतर त्या ठिकाणी दत्त महाराज त्याला दर्शन केलं आणि त्याला विचारलं मी तुला प्रसन्न झालोय, तुला हे ऐश्वर भोगायचं का, तू उपभोगायचं का, हे पाहिजे का तुला ऐश्वर. रजक हुशार होतं की परीट हुशार होतं. परीट म्हातारा झालं ना, त्याला कळलं की आता आपण म्हातार झालोय, आता राजा आपल्याला बनवून आपण किती दिवस जगणार आहे आणि या सत्याचा उपभोग आपण किती दिवस घेणार आहे, त्यापेक्षा मला असं कर पुढच्या जन्मात मला राजा बनव. असं म्हटल्यानंतर दत्त महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला की मी तुला पुढच्या जन्मामध्ये राजा बनवेन. आणि त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस दत्त महाराजांचा कुठला अवतार चालू होता, श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार चालू होता. आणि त्या अवतारामध्ये त्यांनी सांगितलं की आता मी श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार आहे, तू रजक आहे, तू परीट आहे, पण पुढच्या जन्मामध्ये तू बिदर, कर्नाटकामध्ये बिदर गाव आहे, त्या बिदर राजकारणानं तुला मी राजा बनवेन. आणि त्यावेळेस माझा नृसिंह सरस्वतींचा अवतार असेल. आता नृसिंह सरस्वतींचा अवतार चालून 700 वर्ष झालं बाबा. तर ह्या अवतारामध्ये तुझी माझी भेट नक्की होईल. आता मला सांग आपली पाठीमाग कधी भेटी झाल्या असतील नसतील आपल्याला आठवतंय का काय. तसंच त्यालाही आठवत नाही. तू राजा एका राजकारणामध्ये राजा म्हणून तो जन्माला आला आणि इकडं नृसिंह सरस्वतींनी श्रीपाद श्री वल्लभांनी नृसिंह सरस्वतींचा अवतार घेतला. गाणगापुरामध्ये अवतार कार्य त्यांनी सुरू केलं. तिकडे आपलं चांगलं चालू आहे, राजकारभार चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. त्याला काय आठवतच नव्हतं ना. 700 वर्षापूर्वी कसं आठवत मला सांगा. तो इकडे त्या काळचा परीट आता राजा झालाय, त्या काळचे श्रीपाद श्री वल्लभ आता नृसिंह सरस्वतीच्या अवतारामध्ये गाणगापुरामध्ये कार्य करतात आणि हा राजा बिदरच्या राजघराण्यामध्ये आपला राजकारभार हाकतोय. मग त्याला आपली भेट झाली तेव्हा दत्त महाराज त्या काळी सांगितलं की तुझी माझी एक दिवस नक्की भेट होणार. आता ही कसं पटवून द्यायचं त्याला, तर त्याला त्याच्या मांडीला एक अशी गाठ बनवली. आणि ती आता मला सांग राजा म्हटल्यानंतर ती गाठ बरी करून त्याला काय अवघड आहे का. पहिले काय डॉक्टर नव्हतं, पहिलं वैद्य असायचं. त्या वैद्याला किती तर वैद्य येतील ना. राजा म्हटल्यानंतर कुठल्या राजाकडे वैद्य बोलवून घेतलं पण कुठल्याच वैद्यानं फरक पडला. देवाचा प्रॉब्लेम डॉक्टरनं सुटत नाही बरं का. देवाचा प्रॉब्लेम देवच सोडवतोय. तसा या देवानं त्याला जो प्रॉब्लेम निर्माण केला गाठीचा, कशासाठी प्रॉब्लेम निर्माण केला तर त्याला भेट घ्यायची होती. कुठे भेट घ्यायची होती, त्या 700 वर्षापूर्वी रजकाच्या परकाच्या काळात जी सांगितलं होतं की तुझी माझी भेट घडल, ती भेट घडल. देव बघा बरं का, त्याची सेवा केल्यानंतर तो लक्षात ठेवतोय, आपण लक्षात ठेवत नाही. त्यांना भेट घडल किती काळजी मला सांगा. त्यांनी सांगितलं की तुझी माझी भेट होईल. त्या भेटीसाठी त्यांनी मांडीला गाठ बनवले आणि ती गाठ नीटच सांगा कुठल्याच वैद्याने नीट होणार. देवानं बनवलेली गाठ आहे ना, ती काय वैद्याने नीट होणारी गोष्ट आहे का, डॉक्टरना नीट होणारी गोष्ट आहे का. तुम्ही सुद्धा चिंतन जरी केलं ना, आज सुद्धा तुम्हाला अनुभव सांगतो, चिंतन केलं ना तुमचे जे व्याधी आहेत ना, व्याधी डॉक्टर वरचं शरीराचा इलाज करतील, हे कातड्याचा आहे नासक्याचा ह्याचा इलाज करतील, पण मनाचा इलाज फक्त देवाच्या नामस्मरणाच होतोय. आणि मन हे तुम्ही जन्मल्या मन लय चांगलं होतं, नीटात होतं. काय तुम्ही जन्मल्या तुमचं मन लय नीट होतं, सरळ होतं. पण त्यानंतर जे तुमच्या मनामध्ये ईर्ष्या असेल, स्पर्धा असेल, अहंकार असेल, हे षड विकार आहे, त्या विकाराने हे तुमच्या बॉडीमध्ये प्रॉब्लेम तयार झाले आणि त्याच्यातून जे हार्ट अटॅक असतील, ते शुगर असेल, बीपी, हे सगळे आजार निर्माण झाले. डॉक्टर मनाचा इलाज करत नाही, डॉक्टर शरीराचा इलाज करतो. मनाचा इलाज करायचा असेल तर सद्गुरूच्या पायाशी तुम्हाला लीन व्हावं लागेल. आणि सद्गुरूच्या पायाशी लीन झाल्यानंतर दिलेल्या नामानं ते आजार सुद्धा नीट होतात. आज सुद्धा ती परिस्थिती तुम्हाला येते, कारण का ती परिस्थिती मला आलेली आहे म्हणून सांगतोय. माझा आणि याचा संबंध नव्हता. तसं त्या राजकाच्या मांडीला म्हणजे आताचा राजकुमार जो होता, राजा होता त्या बिदरचा, त्याच्या मांडीला गाठ उठली आणि अनेक वैद्य केले, परंतु त्या वैद्यांनी कुठलाच फरक पडला, कारण का प्रॉब्लेम देवाच होता. मग त्याला कुणीतरी सांगितले की गाणगापूरमध्ये जा, तिथं असे एक नृसिंह सरस्वती नावाचे योगी आहेत आणि ते तुझा आजार बरा करशील. लीला सगळी देवाचीच हो, करणी त्याचीच, सगळं त्यानंच केलंय ना, त्यानंच घडवलंय ना. आपण काय करतोय मला सांगा, आपण काहीच करत नाही. हे आपलं सगळं ठरलेलं आहे पहिलं, आपण काही करत नाही. चित्रपट माहित आहे, चित्रपट आणि कथा लिहिली जाते, कथा
आणि कथा लिहून त्याच्यानंतर ती हिरो हिरोईन त्यातले विलन ते अभिनय करत असतात. तशी तुमची आमची कथा लिहिली आहे अगोदरच. कथा लिहिली आहे, तुम्ही आम्ही फक्त आता अभिनय करायचा हवाय. सगळं गट्टू बांधून दिलं त्याने देताना जन्माला घालताना प्रारब्धाचं. त्याच्यात चांगलं बी आहे वाईट बी आहे. ही गट्टू डोक्यावर घे, गुलाबजामुन बी आहे, त्यात लिंबाचे काळे बी आहे, त्या कारल्याची भाजी बी आहे. असं गट्टूड बांधलंय आणि ते गट्टूड घेऊन तुम्हाला इकडे पाठवून दिलंय. प्रारब्ध भोग, तुझी कर्म कर. तिथं आल्यानंतर तुम्हाला ओळख तर मी तुझ्याकडे बघेन, नाही ओळख तर आई तेवढं प्रारब्ध भोगायचं, आई तेवढं आयुष्य भोगायचं, आयुष्य जगायचं आणि आयुष्य संपल्यानंतर पुन्हा फेऱ्यात पडायचं. हे त्यानं पहिलंच गट्टूड आपल्याला बांधून दिलंय. ते गट्टूड संपेपर्यंत आपण काय त्याच्याकडे बघत नाही. आता बघाय कधीपासून लागलो, अनुदान मिळाल्यापासून बघायला लागलो. तर त्या राजकारण काय केलं, त्या राजाने काय केलं की दत्त महाराजांकडे गेले ना, नुसते सरस्वतीकडे गेले आणि त्यांच्या माडीची गाठ दाखवली आणि ते विचारलं तू कशाने आलाय. दत्त महाराजांनी विचारलं ना, नुसते सरस्वतीने विचारलं तुम्ही कशासाठी आलाय. नाही महाराज मध्ये मला कुणीतरी सांगितलं तुम्ही याच्यावर इलाज करताय म्हणून मी तुमच्याकडं आलेलो आहे. ठीक आहे, कुठं आहे गाठ दाखव बघू. फक्त तर गाठ कुठं आहे, गाठच नव्हती. ही गाठ कशासाठी दिलती, ही गाठ कशासाठी दिलती, त्याची भेट होण्यासाठी गाठ दिलती. त्या ठिकाणी त्या रजकानं त्या आता झालेल्या राजानं गडा धरून त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. कारण का गाठ नव्हतीच, गाठ फक्त त्यांना कारण दिलं भीतीसाठी. कधीच वचन होतं 700 वर्षापूर्वीचं त्या रजकाचं, ते वचन पूर्ण करण्यासाठी, ती भेट घडून आणण्यासाठी काय केलं दत्त महाराजांनी, ही सगळं रचलेलं होतं. तसं तुमचं आमच्या आयुष्यामध्ये सगळं रचलेलं आहे, अगोदर सगळं ठरलेलं आहे. आता काही नाही, आता फक्त या नामानं त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करायची. सुट्टी नाही, प्रारब्ध भोगावंच लागतंय, त्याला सुट्टी नाही. प्रारब्ध भोगून जिथं जायचंय, पण या नामानं त्या प्रारब्धाची तीव्रता कमी होते. बघा, जर तुम्ही पूर्व जन्मामध्ये एखाद्याचा खून केला असेल, खून, तर कुठे तर मी ऐकलं बघा, या जन्मामध्ये तुम्हाला साधी सुई टोचून ती भरपाई करून घेते. भरपाई करून नक्की घेते, फक्त कशी घेते, खुनाचा बदला खूनच पाहिजे ना, पण तसा बदला घेते आता फक्त सुई टोचून. तर अशा प्रकारची माझी भक्ती चालू होती. आणि मग त्यावेळेस मला कळालं की पुनर्जन्म मिळतो. जसं राजकाला 700 वर्षांना राजा म्हणून पुनर्जन्म मिळाला, ते भक्ती मिळाला. असंच काहीतरी चांगलं होत असेल, असाच जन्म माणसाला मिळतो एवढं मला माहित होतं. पण हे 83,99,999 84 लाखाचा फेरा हे माहित नव्हतं. आणि त्यात कोटी वेळा तरी अजिबातच माहित नव्हतं. हे विठ्ठल महाराजांनी अनुग्रह दिल्यानंतर, त्यांच्या त्या सत्संगात गेल्यानंतर या गोष्टी मला समजायला लागल्या. खर तर नाम घ्यायच्या अगोदर कशी परिस्थिती तुम्हाला सांगतो, मला वाटतं ते सांगतोय बघा, रिअल सांगतो. नाम घ्यायच्या अगोदर जगतच होतो की देवदेव करतच होतो की हो. देवदेव केल्यानं ती देवपूजा होत नाही, सत्कर्म होतं. आणि सत्कर्मानं पुण्य मिळतं आणि पुण्यानं स्वर्गाची प्राप्ती होते. आणि स्वर्गातलं पुण्य संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा खाली यावं लागतं. जसं बँकेत गेल्यानंतर तुमचं जोपर्यंत बँकेतल्या अकाउंटवर बॅलन्स आहे तोपर्यंत तुम्हाला तो बॅलन्स खर्चाला मुभा मिळते. ज्या दिवशी तुमचा बॅलन्स शून्य होईल त्यावेळेस कॅशियर तुम्हाला पैसे काढू देत नाही, बाहेर निघ म्हणतो बँकेच्या बाहेर निघ. तसं तुम्ही सत्कर्म केल्यानंतर पुण्य मिळतं आणि पुण्याने स्वर्गाची प्राप्ती होते. आणि स्वर्ग सुख तुम्हाला तोपर्यंत भोगायला मिळतं जोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पुण्याचा साठा आहे. म्हणजे सत्कर्म करून तर काय फायदा आहे का, म्हणून काय सत्कर्म करायचं सोडायचं नाही बरं. सत्कर्म करत करत नामजप करत मी केलं म्हणायचं नाही, करायचं सत्कर्म करा. फक्त मी तिथं आला नाही पाहिजे. मी आला ना तुमचा घोटाळा झाला, पुन्हा बल्यावरून कचायचं. पहिले खेळ होता बा गोट्यात, तुम्हाला माहित आहे का, असं टाकायचा आणि सांगत ती गुटी आपण मारायची, अशी सातशेची मारायची. त्या गुटीला मारता दुसऱ्याच्या गुटीला जर ती गुटी लागली तर बल्या व्हायचा बाबा, पुन्हा डबल काचायचा, बल्या भरून काचायचा. ही तुमचा आमचा आतापर्यंत असं बली भरून कचत आली बा, काय ही बली भरून कचत आली आपण. आता आपल्याला हा खेळ बंद करायचा बाबा. हे आम्हाला गोट्या नको, ती खेळ बी नको आणि बल्या बी व्हाय नको, खेळच बंद करून टाकायचा आहे. म्हणजे आयुष्यभर आपण बल्या भरत कचत आणि बल्या भरत झालोय. म्हणून या ठिकाणी नामस्मरण करताना किंवा कुठलंही कर्म करताना त्या ठिकाणी करता मी आलो नाही पाहिजे. जिथं करता मी येईल तिथं पुण्य होतं. आणि पुण्य झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं असेल स्वर्गातून खाली कोणाचा वऱ्याशीचा फेरा. काय ती झाडं मी बघतोय मी आता, ती झाडाचं महाराज सांगितलं कोटी वेळा एका युनीमध्ये तुम्हाला खूप वेळा जन्मायचं. उदाहरणार्थ एखादं वडाचं झाड आहे, त्या दुसऱ्या ते बारक्या धवळ्याचं त्याचं बरं आहे की हो. हा
महिन्यात 2 महिन्यात ती उघडून टाकते माणूस काय करतो या वड्या झाडाला काय करायचं किती वर्ष त्याला राहायचं हा आणि त्याला पुन्हा कुठे वेळा घरात त्याचं बी बरं आहे ते बांधव झाड असते बघा 2 शेतकऱ्याचं भांडार असते इकडे निकडे ती म्हणते बांधव झाड आहे तो तोडायचं आणि न्याय तोडायला ते किती अवघड आहे त्या झाडाची सारखं 1 साडी कट आहे तिकडून एक कट तिकडून एक कट आधी 1 साईड होता का 2 साईड कट म्हणजे त्याला पुन्हा ती भरतीच नाही बा म्हणजे त्यानं फुटवर जगायचं ती मालकीला 4-4 त्या रानाची मालक मिळवून गेली तर ती झाड तिथं आहे नुसती कट करायचं असते इकडून कट तिकडून कट ग्रामीण भागातील परिस्थिती आहे शहरात माहित नसेल तरी हा नामाचा इतका मोठा महिमा आहे नाम घ्यायच्या आधी कशी परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो जसं चैत्र महिन्यात ऊन असते बघा ती ऊन असते पाण्याची कुठं सोय ना 60 रानात आहे आणि अशा रानामध्ये एखाद्या व्यक्तीनं बिसलरीचं थंड पाणी आपल्याला प्यायला द्यावं आणि डोक्यावर छत्री राहावी असा सद्गुरू रूपी आशीर्वाद मिळाल्यानंतर जसं पाणी प्यायला मिळतं आपल्याला त्या उन्हामध्ये किंवा अशा रखरख त्या उन्हामध्ये कुठंच झाड नाही कुठंच काय नाही की एखादी खोली असावी त्या खोलीमध्ये एसी असावा आणि त्या एसी मध्ये बसलेल्या माणसानं आपल्याला जमलेल्या पाणी प्यायला वसरलेल्या अतिशय पाण्याची तहान लागलेल्या माणसानं त्या रूम मध्ये त्या आपल्या माणसानं बोलवून घ्यावं बाबा या एसीच्या रूम मध्ये ये आणि आत गेल्यानंतर जसा थंडावा मिळतो ना आपल्याला बाहेर असल्यानंतर कसं वाटतं गरम गरम वाटतं नको 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 वाटतं जगतोय का मरतोय का मला उष्मा घालतोय काय माहिती परंतु त्या रूम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जसा थंडावा वाटतो ना तेवढा थंडावा या सद्गुरूपी नामानं अनुग्रहानं आपल्याला मिळतो माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज कोळकर यांनी मला अनुग्रह दिला खरं तर माझं वय जास्त नाही बरं का 1 वर्ष आणि 8 दिवसाचं मी आहे आता तुम्ही म्हणाली 1 वर्ष 8 दिवसात काय वाढणार आहे दिसते तर खूप उंच पुरा आहे हसायला आलं तर डोळं नुसते घेतले चरबी वाढले 1 वर्ष 8 दिवसात कसं काय म्हणते कारण का मला अनुग्रह घेऊन 1 वर्ष आणि 8 दिवस झाले 27 जून 2024 ला मला अनुग्रह मिळाला खरा जन्म हाच हो त्या देहाचं काय या देहाला 30-32 वर्ष झाले असतील नासक्या देहाला त्याला काय करायचंय खरा जन्म सद्गुरूच्या मुखातून त्यांनी कानात दिलेला गुरुमंत्रातून त्या ज्ञानाचा जन्म मला होऊन 1 वर्ष आणि 8 दिवस आज झालेला आहे म्हणून मला काय ते सांगायला येत नाही पण आता सांगावं लागतं तर मला काय काय सांगायचं होतं ते महाराजांनी सांगून टाकलं बरं असं दे राहिल्या परंतु जे आपण असं खावे ते इतरांना सांगावे आणि शाणे करून सोडावे स्वतःच्या पण मला किती खावाय कारण का माझा जन्म 1 वर्ष आणि 8 दिवसाचा आहे आता एक वर्ष आणि 8 दिवसाच्या लेकराला काय करणार आहे मला सांगा बरोबर पण जे आपण असं खावे ते इतरांना सांगावे आणि शाणे करून सोडावे सगळेजण त्या नामाचा इतका मोठा महिमा तुम्हाला सांगतो की त्या नामाचा इतका मधुर पगडा इतका मनावर बसलाय एक दिवशी रानात जेवण करत बसलो होतो जेवता ठसका लागला तुम्हाला ठसका आधी असा कधीच लागला नव्हता मला इतका ठसका लागला आता काय बघून काय नाही पाणी देत नव्हतं प्यायला ठसका खालचा जीव खाली वरचा जीव वर मला आता खालचे ढगात उडून जाते कुठं जमलं नाम घे आपले नाव ती महाराज साहेब नाही का शेवटचा याचसाठी केला होता त्याचा शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा श्वास साला ते नाम तुमच्या मुख्य आलं पाहिजे त्यावेळेस तुम्ही त्या स्वरूपाला जाताय मग ही माझ्या मनावर जिंकलेलं ना त्यात मला लागला ठसका आता त्या ठसक्यात सुद्धा ती नाम घेण्याचा प्रयत्न केला कारण का जर शेवटचा श्वास त्या नामात नाही गेला तर परत फेरापरती कितकी भीती माझ्या मनाला लागलेली आहे तर असा या नामाचा अतिशय महिमा आहे अतिशय गोड नाम आहे ना किती गोड नाम आहे मला अमृतावनी गोड नाम तुझे देवा आजपर्यंत बऱ्याच वेळा हा अभंग ऐकलाय अनेक वेळा ऐकले पण अमृतावनी गोड तुझे नाम देवा इतकं गोड आहे ते गोड नाम जर तुम्ही सकाळ संध्याकाळ प्राशन केलं तर तुम्हाला डायबिटीज शुगर मराठीत सांगायचं तर साखर झाल्याशिवाय राहत नाही पण ते नाम तुम्हाला प्राशन करावं लागतंय मग या नामाचा महिमा इतका मोठा असताना ते नाम कोणाला व्यक्तय का किती आहेत लोक मला सांगायचे महाराष्ट्राच्या दिल्लीमध्ये सगळ्यांनाच व्यक्तय का जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा कृपा झाली पांडुरंगा आता आम्ही किती पुण्य केले काय माहित नाही आणि ते नाम घेतल्यानंतर ते नाम कोणालाही भेटत नाही कारण का
त्याला तुम्हाला शरण यावं लागतं, शरणागती पत्करावी लागते. जसं एका गायच्या पाठीमागं वाघ राहिलेला असतोय, गाय पुढं वाघ मागं, गाय पुढं वाघ मागं. वाघाला वाटतं त्याला धरणार, तिच्या खांदोळा करणार आणि खाऊन टाकणार. गायला वाटत असतं काय की आता जर मी ह्याच्या तावडीत सापडले तर आपलं गाय खरं नाही. गाय पुढे पळत असते, वाघ पाठीमागे पळत असते, गाय पुढे पळत असते, वाघ पाठीमागे पळत असते. शेवटी मला सांगा, वाघाची झेप ती झेपच ना. गाय किती तुकडो किती पळणार आहे, मागचे तस पळत तिथंच पाय, पळत पळत तिथंच पाय. वाघाची मात्र अशी झेप पडायची. काय झालं, आपलं टार्गेट गाठायच्या मोसमध्ये आल्यानंतर गायनं ओळखलं की बाबा आता आपण या वाघाच्या तावडीत नक्कीच सापडणार आहे. आणि बरोबर त्या ठिकाणी एक चिखलाचा खंदक होता. त्या गायने विचार केला, आता आपण असं बी मारणार आहे आणि तसं बी मारणार आहे, त्यापेक्षा त्या खंदकात काय करूया, उडी मारूया. तिने हुंच झाप घेतली, त्या चिखलामध्ये उडी मारली. गाय उठून बसली, वाघाने येऊन तिच्या मागं उडी मारली. वाघ कशाचं प्रतीक आहे बघा, बघा अहंकाराचं प्रतीक आहे. आणि गाय कशाचं प्रतीक आहे, शरणागतीचं प्रतीक आहे, समर्पणाचं प्रतीक आहे. अहंकार आणि समर्पण या दोन गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. गाय उडी मारली, त्याच्या पाठीमागं वाघाने उडी मारली. गाय रुतून बसली, वाघ बी फड्यांतरावर रुतून बसला. रुतून बसल्या तरी बी कधी काय म्हणते माहिती आहे का, थांब तू जर मला गावली तर तुझ्या खांडोळ्या करूनच तुला खातो. अहंकार आहे ना, काय आहे, अहंकार आहे. मग त्या ठिकाणी काय लोक आले, लोकांनी बघितलं तर ती गाय दिसली ना, चिखलात बसलेली गाय दिसली, माहिती आली. गायला घर उचलून चिखलातून त्या लोकांनी बाहेर काढलं. वाघाला कोण काढलं मला सांगायचं, त्याचं गुणच सांगते ना अहंकाराचं. आणि याला काढून काय मारायचं आहे का, ते कोणाला जाऊन मारायचं आहे का मला सांग. म्हणून त्याला कुणी काढलं नाही, त्याला तसाच ठेवला. गायनं समर्पणाची भूमिका घेतली, शरणागतीची भूमिका घेतली, तिला म्हणून बाहेर काढले. तिला अहंकार ठेवला, अहंकार आत बसला होता, तरी सुद्धा म्हणत होता मी जर बाहेर आलो तर तुम्हाला खाऊन टाकेन. मध्ये एक व्हिडिओ बघा ना, एक फोटो येतो मोबाईलवर, असं त्यात वाघाच्या तोंडात असं काहीतरी असं कुठलं तर भांडं अडकलेलं होतं आणि अशी लोक सगळी बघत होते. ते भांडं मस्त मायत होती हो, तोंडात अडकले, त्याला पाणी किती येत नाही, खाता येत नाही काय, त्याचं जाऊन काढावं. कोण धाडस करणार, त्याचं गुण माहिती ना, अहंकार आहे त्याच्यावर. तो काय करणार होता, जर ती तोंडातून काय कोणा तर टाकणार होता, बसलं मला सांग. त्याच्यामुळं त्या वाघाला कसा ठेवला आणि त्या गायला मात्र अलगद काढलं. तसंच तुमच्या आमच्या जीवनात आहे. तुम्ही जोपर्यंत शरण येत नाही सद्गुरूंना, तोपर्यंत सद्गुरू आपल्या चिखलातून संसाप्ती मोहरूपी चिखलातून अलगद असं बाहेर काढत नाही. आणि ते अहंकारूपी वाघ कसा रुतून बसलं, असं समाजात वाघ भरपूर आहे. अहंकारूपी वाघ भरपूर आहे, तर ती चिखला तसंच रुतून राहिलेलं आणि ते तसंच रुतून राहणार आहे. म्हणून काही समर्पणाची, शरणागतीची, संयमाची, नम्रतेची भूमिका प्रत्येकाकडे असली पाहिजे. तेव्हाच तो सद्गुरूला शरण गेल्यानंतर सद्गुरू त्याला चिखलातून कसा अलगद बाहेर काढतो आणि अहंकारूपी मात्र तसा चिखलामध्ये रुतून राहतो. म्हणून मला सांगायचं आहे काय, जर तुम्हाला सद्गुरूला शरण जायचं असेल तर तुम्हाला सद्गुरूला शरण जावं लागेल. बरं, हे अनाथ कालाचं तत्व आहे. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की तेव्हा श्रीकृष्ण म्हणे बंडूसुता, तो विवश तू जे होतात ते आम्ही नसोयची चित्ता. म्हणजे सूर्याला सांगितलं ना, सुरुवातीला सूर्याला त्यांनी मुलीला सांगितलं. असे अनाथ काळात मला भावार्थ काय सांगायचं आहे, 4था अध्याय त्याच्यामध्ये ते काय झाले, सूर्याला तीच गोष्ट सूर्याला झाली तर भरपूर दिवस झाले. त्याच्यानंतर ते म्हणून सांगितले तरी भरपूर दिवस झाले. ती अनाथ काळाची गोष्ट त्यांनी श्रीकृष्णाने त्यांच्या वडिलांना तुला सांगितलं नाही, बहिणीला सांगितलं नाही, आईला सांगितलं, कुणाला सांगितलं नाही. पण अर्जुना मी तुला सांगतोय कारण का तुझ्याकडं ऐकायची पात्रता आहे. बघा, हे ज्ञान घेण्यासाठी सुद्धा हृदय तेवढं मोठं पाहिजे बरं का. वाघिणीचं दूध साठवायसाठी सोन्याचंच भांडं लागतं ना, सोन्याचंच भांडं लागतं. तसं हे ज्ञान साठवायला तेवढं हृदय तुमचं कोमल लागते. निवार ढकरत यांची ज्ञान राहत नाही बरं का. अहंकार रूपी राज्यामध्ये ज्ञान राहत नाही. ते ज्ञान कधी तुम्हाला सोडून जाऊ देत, तुम्हाला कधी वर्णन करून आपटत सांगता येत नाही. म्हणून तुमचं हृदय कोमल पाहिजे. ते नाम घेतल्यानंतर तुम्हाला गुदगुल्या झाल्याच पाहिजे. ते नाम घेतल्यानंतर गुदगुल्या होतात.
अनेक नाव आहेत देवाची, विठ्ठल, कृष्ण, राम आहे, अनेक नावं आजपर्यंत घेत आलो. पण हे रीतीतनं सांगितलं महाराजांनी नाम घेतलं तर 100% गुदगुल्या होतात तुम्हाला. मला होतात गुदगुल्या, तुम्हाला कुठल्या वस्तू ती काय मला माहित नाही. तर असे हे अनादी काळाचं तत्व आपल्याला मिळालं, आपण किती भाग्यवान आहे मला सांगा. त्याच्यावर त्याची आपण जपणूक केली पाहिजे. बरं आपलं चाललंय काय, मोहरूपी प्रपंचात आपण अडकून बसलोय. जसं एका व्यक्तीला 3 दिवसापासून तो व्यक्ती उपास असतो, त्याला खूप भूक लागलेली असते, त्याची पहिली पण इच्छा असते मला गोडभर पाणी मिळावं आणि घासभर अन्न मिळावं, जेणेकरून मी माझ्या अंगात त्राण आल्यानंतर तेवढंच थोडं चालत जाऊन माझ्या घरापर्यंत पोहोचेल आणि घरचं अन्न पाणी मी खाईल आणि पिईल. परंतु त्याचं झालं काय, तो देवाला एकच विनंती करत होता की मला काय कर, एक घोट पाणी आणि पोटभर अन्न, पोटभर पाण्यापेक्षा घासभर अन्न त्यानं माझ्या अंगामध्ये काही त्राण शक्ती लागेल, माझ्या घरापर्यंत जाऊन मी काय करेन ते अन्न ग्रहण करेन आणि मग पहिल्यासारखा रेगलं जगायला चालू करेन. तेवढ्या देव तिथं प्रसन्न झाले आणि देवाने त्याला काय केलं, एक जुळी दिली आणि त्याला सांगितलं तुला काय पाहिजे. काय नाही देवा, मला फक्त एक घोटभर पाणी द्या, 1-2 घास अन्न द्या, त्याच्यावर माझ्या घरापर्यंत मी जातो. अपेक्षा किती होती बघा, थोडीच होती. जन्माला येताना ते आपण असं अपेक्षा करून आले आईच्या उदरातून. आज तू तोपर्यंत दही लावून गेले, देवा मला एवढ्यातून बाहेर काढ. काय एक वेळ करी काय महाराज, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एकच वेळा मला दुःखातून वेगळं कर. लय विनो तुम्हाला सांगतो आपण बाहेर आलोय आणि बाहेर आल्या ह्या कलियुगाचा वारा लागला आणि आपण त्याला विसरून गेलो की माझा बाप, ही माझी आई, ही माझा भाव, ही माझी मावशी, ही माझी मामी, हा माझा मामा, हे नाते जोडायला चालू केली. ज्याला बाहेर काढले, ज्याला जन्म दिलाय त्याला मात्र आपण विसरून गेलो आणि हा संसारात असं कुठं बोललो. तसं त्या माणसानं देवाला सांगितलं काय मला एकच घोटभर पाणी, एकच घास, मला 1-2 घास चालणं दे, त्या अन्नाच्या जोरावर मी माझ्या घरी जाईन आणि माझ्या घरचं अन्न माझं रेग्युलर जीवन जगायला सुरू करेन. देवाने त्याला अन्न दिलं नाही, त्यानं गुंतवला दिलं, त्याला एक जुळी दिली आणि त्याला सांगितलं त्या जुळीमध्ये तो हात घाल आणि या जुळीतून मी माघार येईपर्यंत जेवढ्या तुला मोहरा काढता येतील तेवढ्या काढत राहा. मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काय कर, त्या जुळीतून तू मोहरा जेवढ्या निघतेल्या तेवढ्या मोहरा बाहेर काढ. अपेक्षा एकाच गोष्टाची आणि एकाच घासाची ती बरं का, पण देवात गेले त्याला जुळी त्याला असा मोहरा काढ आणि काय कर, साठव. काय मला येईपर्यंतच, मी आल्यानंतर जुळी घेणार आहे पण तुला मिळणार नाही. आणि यानं तसं चालू केलंय की त्याला भूकंप ताण राहिलंच नाही, मोहराच काढायचं चालू केलं. आपल्यासारखा तर वरटाप केला, कारखाना देव माघाऱ्याला जुळी घेऊन जाईल ना, जुळी घेऊन गेल्या कोणा कुठं मोहरा काढायचा. म्हणून वरटाणी करून आपण सुद्धा मोहरा काढल्या असत्या की ज्ञान नसतं तर बरं का. आता काय त्याच्यात विषय वाटत नाही. मरणाचं कौतुक करावं का जिवंतपणी, मरणाचं कुठं मला सांगा गुणगान गायला जातं का मरून जिवंतपणी. तुकाराम महाराजांनी सांगितलं मरण माझे मरून खरंच मरून जाते, त्याचं काय घ्यावं वाटत नाही, कारण का मरतच नाही. आपण कुठं मरतोय तेव्हा की नाचतं डबड किती हातात आहे, 3.5 हातात आहे की डबड असंच मरतोय. लागा त्याला किती जपावं, हा खऱ्याच जपायचं आहे, खऱ्या नटवायचं त्याला आपण नटवत नाही. त्यालाच तोंडाला पावडर लावते, ह्या त्याला काय करतोय, त्यालाच नटवते. आणि एवढं नटवले तर संधी येत आहे का, तुमचं रान असू द्या, जमीन असेल, तुम्हाला तुमची प्रॉपर्टी असल्या, बँक बॅलन्स असल्या, पाहुणी नातलं काय, गाडी असल्या, बंगला असल्या, काय संधी येतंय का. ही लांब विषय झाला बरं का. पण आयुष्यभर ह्याला चांगलं चोलत खाऊन ह्याला धष्टपुष्ट केलंय, ही तर संघ येत आहे का मला सांगा. ही बी संघ येत नाही. पण माणूस काय करतोय, त्यालाच नटवत बसतोय ना, आज त्याला नटवत नाही, आज त्याला विसरून जातोय. तसं त्या माणसाने काय केलं, मोहरा अनेक काढायला चालू केल्या, ती तहान फरकून गेला. आणि काय झालं, अजून देवांनी काय केलं, 2-3 दिवस थांबवलं. ते 2-3 दिवस नुसते मोहराच काढत, त्यात त्यानं काय कुठं म्हणजे बाहेर गेलं नाही, लगेच नाही, काय नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं, हात बाहेर काढता मोहरा बंद होते ना, हात असाच हात काढून मोहराच काढत बसला. आणि एवढ्या काय झालं, लगी वगैरे न केल्यामुळे त्याच्या किडनीवर प्रेशर आला आणि प्रेशर आल्यानंतर काय होतं तुम्हाला वाटतं, किडन्या फेल होतात आणि किडन्या फेल झाल्यानंतर माणूस जगतो. फक्त एकच माणूस जगू शकतो, प्रेमानंद महाराज, सद्गुरू प्रेमानंद महाराज. तेवढी जीव जगू शकते, इतरांना त्या नामाच्या जोरावर जगता येईल. पण मला सांगायचं आहे काय की त्या प्रेशरमध्ये किडन्या फेल झाल्या आणि किडन्या फेल झाल्यानंतर मोहरा अन्न पाणी राहिलं साईडला, त्या मोहरा गोळा करतच त्याला. आणि त्याला त्यात अजून काय केलं, शेजारी एक घर होतं, त्या घरापासून ती जुळून गेली. स्वार्थी माणूस बघा बरं का. आता त्याच्या काय बापास जाणार होता का, दुसऱ्या एखाद्याने हात घालून त्यातून काय असते मोहरा म्हणून त्याच्या काय बापास जाणार होतं का, नव्हतं जाणार. पण त्याला अजून त्यात कपट वृत्ती निर्माण झाली, ही जोडी उचलली
आणि त्याच्या घरापासून लांब गेला की जर त्या घराकडे जर ते मोहरा काढत बसला असता तर ते शेजाऱ्या बघितलं असतं की पाण्याला काही समजा पडलाय पाणी वगैरे नसल्यामुळं त्याला आणून पाणी पाजलं असतं आणि दिलं असतं. पण त्याला वाटलं त्या दोन्हीच्या हिनं मोहरा घेतल्या म्हणून त्या घरापासून अजून उचलून ते लांब गेले दुसरीकडे, कारण तिनं अजून मोहरा घेतला आपण काय करायचं. मग ते लांब गेला तिकडं जाऊन ते काय झालं एक दिवशी मरून पडलं. तसं तुमचं आमचं झालंय, नुसतं कमवायचं आलं ही कमवायचं. मेन उद्देश यासाठी आले गर्भामध्ये जे वचन दिलं देवाला की बाहेर अंतर तुझी मी सेवा करत आणि खरं त्यासाठीच आले, दुसरा काहीच नाही बघा. तुम्हाला कुणी सांगितलं तुझा पत्ता करा मला सांगायचं. हा मला कधी कधी प्रश्न पडतो मागं केल्यानंतर मला त्याचं उत्तर मिळालं, आताच मिळालं, अगोदर बी मिळालं, आताची मला उत्तर मिळालं की आपलं सुरुवातच कुठून झाली असेल. 84ला फेरा 83,99,999चा फेरा पडलाय. मग हा फेरा 50 कसा पडायच्या सुरुवातीला जसं आपण स्टोअरमधून गाडी घेतो बा, स्टोअरमधून काय करतो गाडी घेतो आणि गाडी घेतल्यानंतर त्याला मीटर बघा 0-0 असते की अशा आपल्या सगळ्याकडे 0-0 द्या बरं का, काय 0-0 द्या. पण आपल्या कर्मानं जसं पुढे झालं म्हणजे आपल्या कर्म चिपकत गेलेले त्या कर्मानं त्या वाचण्यात पुन्हा पुनरुक्ती जन्म पुनरुक्ती मरण असं फेर पडत गेलेले. सुरुवात आपली देवाने चांगलीच केली, त्याला नटवासाठी त्याच्यासाठी त्याच्या आनंदासाठी आपली निर्मिती केली. त्यानं तुम्हाला उपाशी ठेवला ना तो तुम्हाला कधीच उपाशी ठेवू शकत नाही. अहो कुठं एवढ्या वेळेस आळे असेल तेवढा असेल बारकी मुंगी असेल त्यानं कुठून कमवून आणलं. मला कुठं कामाला जाते मुंगी मला सांगायची, कुठं कामाला जाते चिमणी, कुठं कामाला जाते कावळा कोंबडी कुत्र कुठं कामाला जाते मला सांगायची, ती मारले ती काय. मग तुम्हाला काय तुम्हाला बुद्धी दिली म्हणून तुम्ही आम्ही बंगलं बांधायचं गाड्या घ्यायच्या कर्ज करायची त्यातनं टेन्शन यायचं पुन्हा त्याला आत्महत्या करायच्या पुन्हा आत्महत्येनंतर त्यात पैसे काय कुठल्या भूतांच्या ह्याच्यात जाते मध्ये जाते पुन्हा तिथं तर त्याला पुन्हा लवकर सुट्टीच नाही. म्हणजे तुम्हाला पण उद्योग सांगितले मला सांगा, हे उद्योग आपण केले हाताने केले त्यानं सुरुवात करताना आपल्याला सांगितलं नव्हतं. त्यानं फक्त तुला कमी पडू देत नाही, तुला कमी पडू देत नाही, तू फक्त माझं कर, तुला कमी पडू देत नाही. मग कमी पडू देत नव्हतं मग हे केलं कशासाठी. कर्ज काढायचं हप्ता काढायचं त्याचा हप्ता भरण्यासाठी महिनाभर टेन्शन लागा किती टेन्शन मला पण इथे हाय हप्ता पण मला टेन्शन येतं. या अगोदर कुठं नाही तर आता त्याच्या भानगडीत पडत नाही. तर असा आपला घोळ लय मोठा झाला. ही घोळ काय कळला नव्हता बरं ह्याच्याबद्दल नाव याच्याबद्दल हा घोळ मला कळला नव्हता. आता मात्र विवेक जागा होतो म्हणतो ना, विवेक जागा होतो माणसामध्ये, तो विवेक माझ्यामध्ये जागा झाला आणि आयुष्याचं सोनं झालं, आयुष्याचं सोनं झालं. आता काय नको शेवटचा श्वास बरोबर ठसका आला तर मी त्याचं नाव घ्यायला चालू केलंय. दुसरं सगळं जाऊ द्या, त्याचं नाव घेतल्यानंतर पुढलं बघू. कारण काय जन्मात येऊन फक्त पुढची सोय करायची आहे, मागं गेलेलं गेलं. आता तुम्ही पुण्यातून निघताना तुम्हाला टेन्शन कुठलं होतं, पंढरपुरात कुठं जागा मिळेल. गेल्या वर्षी तुम्हाला टेन्शन होतंच की पंढरपुरात कुठं जागा मिळेल आपल्याला, चांगली प्रशस्ती खोली मिळेल का, कसं काय तिथं पाणी सोय असेल तर आपली साहित्य मंडळ तेवढी सगळी बसतील का, होतं नव्हतं टेन्शन. आयुष्यभर त्यांना आम्हाला हीच टेन्शन घ्या, पुढचा मार्ग तुम्हाला काय करायचा चांगला करायचा आहे. पुण्यातून निघता तुम्हाला टेन्शन कसं होतं ह्या जागेत होतं, म्हणजे तुम्ही पुढची सोय करून ठेवताय का नाही इथं राहण्याची खाण्याची, तशी आपल्याला पुढची सोय करायची आहे. आणि पुढच्या सोयीमुळे आताच्या मरणाची भीती वाटत नाही. मरण ह्या घ्यायला आहे, नाचके घ्यायला मरण आहे, की मरूनच जाणार आहे, ह्याचं लय कौतुक काय करायची गरज नाही. असं लय आपण जन्म घेत आलो, लय आहे कुणाचं बापून कुणाचं देव, लय कोंबडं कुत्री पिलीन ही सगळं प्रपंच करत 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 इथंपर्यंत आलं. हे ज्ञान फक्त ह्या नामाने मिळतं, दुसऱ्या कशाला सुद्धा मिळत नाही तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं नामाशी संलग्न राहावा, सकाळ संध्याकाळ नाम बसूनच घेतलं पाहिजे. उभ्यान खाऊन कधी कोणाचं पोट भरलंय का, उभ्यान खाऊन नुसतं चण म्हणून वरच्यावर चालते, पण जोपर्यंत तुम्ही बसून जेवण सकाळचं सगळ्याच टायमिंग कशासाठी केला जेवणाचं मला सांगायचं. बसून जेवढेच पोट भरतं ना, बसून जेवढेच पोट भरतं, उभ्यान पुढे काय खाऊन चुरमून काय पोट भरतं काय नाही भरत. तसं तुम्ही सकाळ संध्याकाळ ते बसूनच चिंतन केलं पाहिजे, तेव्हा तुमचं पोट भरल. आणि मला वाटतंय वेळ झालेला आहे बरं, त्यामुळे मी या ठिकाणी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. आणि तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज जरी आपल्याला बघायला मिळाले नसतील, शांतीप्रभू एकनाथ महाराज जरी आपल्याला बघायला मिळाले नसतील, तरी वचकल काका बाळकृष्ण वचकल काका त्यांचीच प्रतिकृती आहे ही आपल्याला बघायला मिळणं, याच्यासारखं दुसरं भाग्य आपल्याला नाही. या ठिकाणी माझ्या विराम देतो. तुम्हाला सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि मला या ठिकाणी माझ्यासारख्या नवक्या 1 वर्ष 8 दिवसाच्या पोराला
विशेष प्रवचनाची तुम्ही मला सेवा दिली, हीच लय विशेष झालं. एवढं बोलून आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो. सर्वांच्या चरणावर दंडवत प्रणाम करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण